नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे स्टडी विथ एजे या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण सिरीज मध्ये जे वर्णमाला टॉपिक शिकलेलो आहे त्या वर्णमाला टॉपिक मधील जे प्रश्न विश्लेषण आहे ते सर्व प्रश्न विश्लेषण बघणार आहोत। प्रश्नांचे विश्लेषण म्हणजे मित्रांनो यानुसार काय होत असतं, आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसे टॅकल करायचे याची एक आयडिया येऊन गेलेली असते। आणि मित्रांनो त्याचबरोबर प्रश्नाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जो असतो त्या दृष्टिकोनावरून मित्रांनो बरेच प्रश्न असे इझिली टॅकल होत असतात। तर आपण ती मेथड सुद्धा या ठिकाणी शिकणार आहोत। मित्रांनो खरं तर काय होतं, एखादा मास्तर शिकवतो आणि शिकवण्यासाठी म्हणजे तो त्याचं काम म्हणून तो शिकवतो आणि तुम्ही तुमचं काम म्हणून बघता असं नसतं मित्रांनो। आपण शिकत असतो म्हणजे शिक्षणाची आपल्याला खरंच गरज किती आहे, किती प्रमाणात आपल्याला शिकायची गरज आहे यावरती मित्रांनो आपलं कॉन्सन्ट्रेशन पॉवर असते। नक्कीच मास्तराचं शिकवण्यामध्ये जे स्किल असतं त्यानुसार सुद्धा काय असतं, कॉन्सन्ट्रेशन आपलं देण्याची जी कॅपॅसिटी असते आपण त्याच्याकडे लक्ष देत असतो ती सुद्धा मित्रांनो काय असतं, मास्तराचंही कौशल्य असतंच। पण त्याचबरोबर आपले बघायचे म्हणजे आपल्याला एखादं लेक्चर बघायचंय, जसं की वाळवंटामध्ये एखाद्याला तहान लागली मित्रांनो, तो ज्या आत्मीयतेने पाण्याकडे बघत असतो, त्याला जे पाण्याच्या शोधात तो जो असतो त्या आत्मीयतेने मित्रांनो आपण लेक्चर बघितले पाहिजे, आपल्याला ज्ञान मिळवलं पाहिजे। मित्रांनो परीक्षा असं कोणीही पास होत नसतं, परीक्षा पास होण्यासाठी ती आत्मीयता लागते, तो दृष्टिकोन लागतो आणि अभ्यास करण्याची ती जिद्द लागते मित्रांनो। तर चला आपण आता प्रश्न विश्लेषण सिरीज बघू। यामध्ये काय आहे, भाषा ही ध्वनिरूप आहे मित्रांनो, हे पहिलं विधान दिलेलं आहे। दुसरं विधान आहे लिपी संकेत रूप असते, लिपी कशी असते, संकेत रूप असते। भाषा ही ध्वनिरूप असते मित्रांनो, बरोबर आहे, भाषा ही ध्वनिरूप सुद्धा असते आणि संकेत रूप सुद्धा असते। भाषेचे जे स्वरूप आहे ते दोन स्वरूप आपण दोन स्वरूप मित्रांनो बघितले होते, सांकेतिक भाषा एक असते आणि एक कोणती असते, स्वाभाविक एक असते। तर स्वाभाविक भाषेमध्ये खुणा खाना यानुसार सुद्धा काय असतात, सगळ्या भाषा असतात। आता भाषेच्या खानाखुणा जे असतात, स्वाभाविक जी भाषा असते त्याच्यामध्ये कोणी काय म्हणजे कोणाकोणाच्या काय खानाखुणा असतील आणि कोणी काय खानाखुणा करून काय काय साध्य असाध्य केलं असेल ते तुमचे वैयक्तिक प्रश्न मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सुद्धा आठवत असतील। नंतर काय आहे, यामध्ये त्यांनी दिलं आहे की भाषा ही ध्वनिरूप असते, लिपी ही संकेत रूप असते आणि योग्य विधान ओळखा सांगितलंय। आता यामध्ये योग्य विधान मित्रांनो दोन्ही योग्य आहेत, मग दोन्ही योग्य असणारा ऑप्शन फक्त अ येणार नाही, फक्त ब येणार नाही, अ व ब हे दोन्ही योग्य आहेत, कोणतेही नाही असं येणार नाही मित्रांनो। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो पुढील वर्णाचा अचूक पर्याय ओळखा असं दिलेला आहे मित्रांनो। अचूक प्रकार ओळखा, अचूक प्रकारामध्ये ह दिलेला आहे। आता ह काय आहे तर महाप्राण आहे, हे सर्वांना माहित आहे, कारण ह हा मुख्य महाप्राण आहे। त्याचबरोबर जे आपले स्पर्श व्यंजन आहेत त्यामधले जे 10 आहेत, 5 गुणे 10, दोन जे आपले उभे जे आहेत ते दोन उभ्या लाईन काय आहेत, आपल्या महाप्रांच्याच आहेत, ज्यांच्यामध्ये इंग्लिश मध्ये आपण लिहित असताना एच लिहावाच लागतो। जसं ख लिहिताना के एच लिहावा लागतो, त्याचप्रमाणे घ लिहिताना जी एच लिहावा लागतो। मग ज्यामध्ये एच एच लिहावा लागते ते सगळे काय आहेत मित्रांनो, महाप्राण आहेत। पण त्यामध्ये अपवाद असा आहे की आपण जो मराठी मधला च लिहित असतो, च लिहिताना सी एच लिहितो, पण तो काय आहे मित्रांनो, महाप्राण नाही। आणि त्याचबरोबर आणखी दुसरा अपवाद एक त्यामध्ये असा आहे की स जो लिहित असतो आपण, सशाचा स, त्यामध्ये काय आहे, एच नसतो मित्रांनो, तरीही तो काय आहे, महाप्राण आहे। तर महाप्राण म्हणजे मित्रांनो ते आपले स्पर्श व्यंजनामधले 10 अधिक श, पुन्हा हा श आणि आणखी मित्रांनो हा स, हे 3, 10 आणि 3 13 आणि प्लस मित्रांनो ह जो एक आहे तो ह काय आहे, एक महाप्राण आहे। 13 आणि 1 14 किती आहेत मित्रांनो, 14 काय आहेत, महाप्राण आहेत। तर ह हा महाप्राण आहे मित्रांनो। प्रश्न विश्लेषण सिरीज मध्ये आपण प्रत्येक ऑप्शनचे हे विश्लेषण बघणार आहोत। कोणता ऑप्शन म्हणजे काय इथपर्यंत आपण डिटेल मध्ये सगळं बघणार आहोत मित्रांनो। आणि अनुनासिक जे आहेत आपले, अनुनासिक कोणते आहेत ते स्पर्श व्यंजनाचे जे आपण ते 25 प्रकार बघितले होते, त्या 25 जे वर्ण बघितले होते त्या 25 वर्णामध्ये आपण जो शेवटचा कॉलम केलेला होता, त्या शेवटच्या कॉलम मध्ये काय होतं मित्रांनो, तर ते न न न आणि ते म जे होतं हे काय होते मित्रांनो, 4 प्रकारचे न होते। घ मधला तो ड सारखा जो वाङ्मयाचा म असतो, न असतो, तो न बघितला। त्यानंतर जो त्र सारखा न असतो तो बघितला। हे 5 काय आहेत, अनुनासिक होते मित्रांनो। त्यानंतरचं जे सांगितलं त्यांनी स्पर्श व्यंजन मित्रांनो, ते 25 स्पर्श व्यंजन होते आपण जे बघितलेले आहे ते। त्यानंतर हे अल्पप्राण जे आहे
स्पर्श व्यंजनामध्ये काय असतं मित्रांनो, की ओठांमध्ये, ओठांचा किंवा जिभेचा किंवा कशाचा आपला तोंडामध्ये उच्चार करत असताना कुठेतरी स्पर्श होतो, ते काय असतात, स्पर्श व्यंजन असतात. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला, पुढील वर्णाचा अचूक पर्याय ओळखा. आता अचूक पर्यायामध्ये ए आणि ऐ काय आहे मित्रांनो, हे संयुक्त स्वर आहेत. अ आणि ई पासून तयार झालेला आपला ए आणि आ आणि ई पासून तयार झालेला आय, मग आपले हे काय आहेत, संयुक्त स्वर आहेत. दोन स्वरांपासून तयार झालेला स्वर जो असतो तो संयुक्त स्वर असतो. आपण लेक्चर मध्ये मित्रांनो अगदी डीप मध्ये बघितलेला आहे. आणि याच्यामध्ये बघत असताना मग विजातीय म्हणजे काय असतं मित्रांनो, विजातीय म्हणजे काय असतं, अ आणि त्याच्या जोडीला ई असला हे काय असतं, विजातीय असतं. हे स्वर जोडे असतात. विजातीय आणि सजातीय काय असतात मित्रांनो, स्वर जोड्या असतात. हा काय आहे, संयुक्त स्वर आहेत मित्रांनो. हा सजातीय नाहीत आणि विजातीय नाहीत. त्यामध्ये यापैकी नाही हा ऑप्शन येऊ शकत नाही, कारण मित्रांनो संयुक्त स्वर हा ऑप्शन आहे. आणि अंतस्थ जे आहे, अंतस्थ म्हणजे काय आहे, य र ल व, य र ल व जे आहे ते अंतस्थ किंवा आपण त्याला काय म्हणत असतो मित्रांनो, अर्धस्वर म्हणत असतो. अर्धस्वर किंवा अंतस्थ म्हणत असतो. हे आपण मित्रांनो आपल्या लेक्चर सिरीज मध्ये बघितलेलंच आहे. लेक्चर मध्ये बघितलं आहे वर्णमाला या विचाराच्या लेक्चर मध्ये आपण ते बघितलेलं आहे. मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत. आता एकूण किती वर्ण विचारलंय, हे विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो PSI 1993 ला. 93 मध्ये मित्रांनो 48 वर्ण होते. आपण हे असं एक विधान सुद्धा बघितलेलं होतं. त्या विधानामध्ये आपण बघितलं होतं की पूर्वी वर्णमालेमध्ये 48 म्हणजे 48 वर्णांची संख्या होती. आणि आता जी वर्णमाला आहे, आताच्या वर्णमालेमध्ये 52 आहेत. 52 कसे झाले मित्रांनो, तर 12 खडीची आपली 16 खडी झाली. 12 मध्ये 4 वाढले म्हणजे 48 मध्ये सुद्धा किती वाढणार मित्रांनो, 4च वाढणार. 48 आणि 4 जे आहेत आपले 2009च्या नियमानंतर काय झालेले आहेत, 52 झालेले आहेत. त्या पुढचा प्रश्न आहे ई. हा ई बघा मित्रांनो, हा एक ई असतो आणि रफारावाला एक ई असतो. रफारावाला ई जो असतो तो दीर्घ ई असतो आणि हा असतो तो ऱ्हस्व ई असतो. ऱ्हस्व आणि दीर्घ जे आहेत ते स्वरांचे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत आणि दीर्घ आणि ऱ्हस्वच्या तुम्हाला जोड्या सुद्धा सांगितलेल्या आहेत. अ काय असतो, ऱ्हस्व असतो. ऱ्हस्व स्वर काय असतात, अ, त्यानंतर हा ई आणि नंतर हा उ. त्याच्याच नंतर मित्रांनो दीर्घ जे असतात, दीर्घ मध्ये आ असतो, आच्या नंतर रफारावाला ई असतो आणि नंतर हा उ असतो. हे काय आहेत, दीर्घच्या जोड्या आहेत. याच्या पलीकडे ऱ्हस्व आणि दीर्घ सुद्धा नाहीत मित्रांनो. आणि सजातीय जोड्या ज्या आहेत त्या सजातीय जोड्या सुद्धा ह्याच आहेत मित्रांनो. सजातीय जोड्या सुद्धा ह्याच आहेत, याच्या व्यतिरिक्त सजातीय जोड्या सुद्धा नाहीत. त्यानंतर मित्रांनो आपला आता 5 प्रश्न झालेले आहेत. बोर्ड छोटा असल्या कारणाने मी 5-5 प्रश्नांचे मित्रांनो तुम्हाला काय करत आहे, स्लाइड देत आहे. आपली पहिली स्लाइड झालेली आहे. आता आपण दुसरी स्लाइड बघू. दुसऱ्या स्लाइड मध्ये मित्रांनो आपण पुढचे काही प्रश्न, मित्रांनो हे आहे आपली दुसरी स्लाइड. या दुसऱ्या स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत की प्रश्न क्रमांक, आपण पहिल्या स्लाइड मध्ये 5 बघितले होते. आता दुसऱ्यामध्ये प्रश्न क्रमांक 6 पुन्हा काय आले मित्रांनो, ह हा वर्ण डॅश डॅश या प्रकारचा आहे. आता हा प्रश्न PSI 1995 चा आहे. कधीचाही असला तरी आपला ह काय आहे मित्रांनो, मूर्धन्य नाही, अल्पप्रांतर नाहीच आणि अनुनासिक सुद्धा नाही मित्रांनो. अनुनासिक आपण बघितले होते. जे स्पर्श व्यंजन आहे, स्पर्श व्यंजनातला जो शेवटचा गट आहे 5वा कॉलम, तो 5वा कॉलम काय कशाचा होता मित्रांनो, अनुनासिकांचा होता. मग हा अल्पप्राण कोणते आहेत, जे स्पर्श व्यंजन किंवा जे व्यंजन आहेत मित्रांनो, सर्व व्यंजन, त्या सर्व व्यंजनांमधील संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ सोडल्याच्या नंतर आणि महाप्राण जेवढे आहेत ते सगळे कमी केल्याच्या नंतर जे उरतात ते काय आहेत, अल्पप्राण आहेत. संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ हे असे आहेत, ते अल्पप्राणही नाहीत आणि महाप्राणही नाहीत मित्रांनो. त्यानंतर मग ह आपला काय आहे, तर महाप्राण आहे. ह हा मुख्य महाप्राण आहे मित्रांनो. बऱ्याच वेळेस हच विचारला जातो, पण ह सोबत आणखी 13 म्हणजे टोटल ह आणि 13 असे 14 आपले महाप्राण आहेत. कोणते आहेत, आपण आपल्या व्याकरणाच्या विनामूल्य व्याकरण मोफत सिरीज मध्ये आपण काय केलेलं आहे ते बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला मित्रांनो 7वा. क, ज, ढ, ब आणि ध यापैकी कठोर वर्ण कोणते आहेत मित्रांनो. आता कठोर वर्ण म्हणजे काय आहेत, सुरुवातीचे जे 2 कॉलम होते मित्रांनो, क च ट त प वाले, हे क च ट त प आणि क च्या नंतर पुन्हा हा ख चा एक कॉलम होता आणि हा क चा एक कॉलम होता मित्रांनो. असे हे सुरुवातीचे हे दोन्ही कॉलम काय आहेत, कठोर वर्ण आहेत. मग यामध्ये क च्या कॉलम मधील मित्रांनो क तर आहे, त्यानंतर ज, ज हा इकडे होता मित्रांनो, क ख,
ग च्या कॉलम मध्ये मित्रांनो काय आहे, ज आहे. आणि पुन्हा घ चा एक कॉलम होता मित्रांनो, या घ च्या कॉलम मध्ये काय आहे, ध आणि ढ हे कशात येतात, तर घ च्या कॉलम मध्ये येतात. ब चा कशामध्ये येतो मित्रांनो, तर तो ग च्या कॉलम मध्ये येतो. म्हणजे आपला सुरुवातीच्या या दोन कॉलम पैकी फक्त क एकच आहे. म्हणून आपला काय आहे, प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 4 काय आहे, उत्तर आहे प्रश्न क्रमांक 7 च. कठोर वर्णापैकी यामध्ये फक्त क हा एकमेव कठोर वर्ण आहे मित्रांनो, हा एकमेव काय आहे, कठोर वर्ण आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 8व्या प्रश्नामध्ये खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही विचारलंय मित्रांनो. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही. आता यामध्ये अर्धस्वर व दिलेला आहे, र दिलेला आहे, ल दिलेला आहे. हे काय आहेत मित्रांनो, हे अर्धस्वर आहेत. यामध्ये आणखी हा वाला य जो आहे, हा सुद्धा अर्धस्वर आहे. हा य ई पासून तयार झालेला असं सांगितलंय मित्रांनो. म्हणजे ई सारखा आहे आणि त्याचा अर्धस्वर आहे. ई काय आहे, स्वर आहे पूर्ण, आणि य काय आहे, अर्धस्वर आहे. हा उ सारखा आहे म्हणून हा अर्धस्वर आहे. हा जो आहे रू सारखा आहे म्हणून अर्धस्वर आहे, आणि हा लृ सारखा आहे म्हणून अर्धस्वर आहे. पण हा मित्रांनो आपला संयुक्त स्वर आहे. यांनी विचारलंय अर्धस्वर नाही, तर आपला काय आहे, मग संयुक्त स्वर आहे. तो आपण ऑप्शन क्रमांक 4 हा निवडायचा. तर 8चं उत्तर 4 आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 ते उत्तर आहे ए. आपला पुढचा प्रश्न 9वा मित्रांनो, अलीकडे मराठी भाषेतील कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा व्हायला लागलेला आहे. मित्रांनो मराठी भाषेतून आपण बघितलं, जे तीन वर्ण बघितले होते मित्रांनो आपण, ते 3 वर्ण काय व्हायला लागलेले आहेत, तर ते नष्ट व्हायला लागलेले आहेत. आता हे नष्ट व्हायला लागणारे, लोप पावणारे जे वर्ण आहेत ते 3 मध्ये कोणते आहेत मित्रांनो, तर हा रू एक आहे, रू सुद्धा मित्रांनो सांगितलेला आहे. पुन्हा हा लृ जो आहे हाही लुप्त पावायला लागलेला आहे. आणि त्याचबरोबर हा जो न आहे हा सुद्धा काय आहे, लुप्त पावण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे यामध्ये वापर न होणारे कोणकोणते दिलेले आहेत, तर हा लृ एक दिलेला आहे मित्रांनो, हा एकमेव आहे, तो काय आहे, नाहीसा होत आहे. प्रश्न क्रमांक 10 यामध्ये काय आहे, कोणते व्यंजन कोणते ते सांगा. आता यांनी काय विचारलंय, व्यंजन कोणते ते सांगा. श काय आहे मित्रांनो, व्यंजन आहे. क्ष कोणता काय आहे, व्यंजन आहे. व काय आहे, व्यंजन आहे. ज्यांचे पाय मोडलेले आहेत मित्रांनो ते काय आहेत, व्यंजन आहेत. हा एकमेव काय आहे मित्रांनो, स्वर आहे. हा संयुक्त स्वर आहे. आणि यांनी विचारलंय व्यंजन कोणते. आता यामध्ये 3 जर उत्तर असतील तर हा क्वेश्चन काय झालेला आहे मित्रांनो, कॅन्सल झालेला आहे. जर 3 ऑप्शन हे उत्तराचे असतील तर हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. आपण पुढची स्लाइड बघू मित्रांनो. ही आहे आता आपली पुढची स्लाइड, आणि या पुढच्या स्लाइड मध्ये आपले 10 प्रश्न कव्हर होत आहेत. आपण यामध्ये काय केलेलं आहे, ऑप्शन खाली प्रश्नाच्या खाली न देता समोरच दिलेले आहेत. मित्रांनो थोडंसं काय होत आहे, आपल्याला पूर्ण स्लाइड लिहायला आणि स्लाइड मध्ये 5-5 क्वेश्चन म्हणलं तर वेळखाऊ प्रोसेस होत आहे. त्यामुळे थोड्याशा गोष्टी समजून घ्या. यामध्ये काय आहे, आपल्याला फक्त प्रश्नांशी मतलब आहे मित्रांनो, आणि अगदी तुमच्या भाषेत तुम्हाला जे सहज ट्रिकने लक्षात ठेवता येईल आणि अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येतील. सोडवण्याच्या ज्या सोपे मेथड असतात त्या मेथड मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे मित्रांनो. तुमचा अगदी मनापासून सांगतो, हे जर लेक्चर बघितलं तर वर्णमाला या टॉपिकवरचा तुमचा एकही प्रश्न जाणार नाही मित्रांनो, याची मी खात्री देतो. मित्रांनो फक्त शिकवायचं म्हणून शिकवण्यात अर्थ नसतो, आणि तुम्ही बघावा यासाठी मी शिकवणं यात काही अर्थ नसतो. तुम्ही बघताय आणि ते व्हिडिओ मध्ये बघून तुम्हाला प्रश्न जर सुटत असतील तर माझ्या शिकवण्याला अर्थ आहे. मित्रांनो काही अडचणी असतील तर नक्की कमेंट मध्ये कळवत चला. प्रतिक्रिया तुमच्या खूप कमी येत आहेत, पण तरीही मी मित्रांनो तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. मी स्वतः सुद्धा यामागे 5-5, 4-4 तास अभ्यास डेली करत असतो मित्रांनो, तुम्हाला लेक्चर देण्यासाठी. तुम्हाला काय शिकवायचं त्यावर मित्रांनो मी स्वतः सुद्धा अभ्यास करत असतो. तर चला आता हे 10 प्रश्नांमध्ये आपण बघू, पुढील पैकी कोणता वर्ण महाप्राण आहे. महाप्राणचे आपण 14 वर्ण बघितलेले आहेत मित्रांनो. त्या 14 पैकी ह जो आहे तो मुख्य महाप्राण आहे, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे काय आहे, याचं उत्तर ह आहे मित्रांनो. श सुद्धा काय येतो, महाप्राण येतो. यामध्ये श सुद्धा महाप्राण येतो, पण श जरी महाप्राण येत असला तरीही काय आहे की तो मुख्य महाप्राण नाही. मुख्य महाप्राणामध्ये ह येतो. ह जर ऑप्शन मध्ये नसता तर मित्रांनो आपल्याला श सुद्धा काय निवडावं लागलं असतं, तर महाप्राण म्हणून निवडावं लागलं असतं. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे आपला अनुनासिक. अनुनासिक जो आहे तो पुढील पैकी कोणता वर्ण अनुनासिक आहे ते ओळखा.
कोणता अनुनासिक आहे ते ओळखायचं आहे मित्रांनो, अनुनासिक वर्ण ओळखायचा आहे. आता हा मित्रांनो ड आहे, हा ग नाही. ग ला इथं काय असतो मित्रांनो, हा डॉट असतो. हा इथं नसल्यामुळे, ही बिंदी इथं नसल्यामुळे काय आहे, तो ड आहे. हा मित्रांनो आपला स्वर आहे, हा येऊ शकत नाही, हा येऊ शकत नाही मित्रांनो. हा जो आहे हा काय आहे आपला त्र नाही, तर मित्रांनो हा न आहे. त्र कसा असतो मित्रांनो, तर त्र हा असा असतो, काही अशा पद्धतीचा त्र असतो. हे पूर्ण त ची अशी दांडी आणि हा असा त्र असतो. हा जो असतो असा अर्धचंद्र आणि त्याला असं जे असतं हा न असतो मित्रांनो, तर हा अनुनासिक मधला न आहे. त्यानंतर हा जो ज्ञ आहे, ज्ञ अनुनासिकामध्ये नाही मित्रांनो, हा काय आहे, एक संयुक्त व्यंजन आहे. तो काय आहे, संयुक्त व्यंजन आहे, तो अनुनासिकामध्ये येणार नाही. पुढचा प्रश्न घोष व्यंजन. आता घोष म्हणजे काय, घोष म्हणजे काय मित्रांनो, तर मृदू असतो. घोष म्हणजे काय असतो, मृदू असतो. आता घोष म्हणजे मृदू जर असेल तर यापैकी मृदू वर्ण कोणता आहे, श ह्या मृदू मध्ये येतो का. स्पर्श व्यंजन जे असतात त्यामध्येच आपण काय बघितलेलं आहे, मृदू बघितलेलं आहे. आता मृदू मध्ये च येणार नाही, ट येणार नाही. क च ट त प वाला मृदू मध्ये येणार नाही. आणि त्याच्यानंतरचा जो ख छ ठ थ फ जो आहे तो सुद्धा कशात येतो मित्रांनो, ह्याच्यामध्ये येतो, कठोर मध्ये येतो. मग हा जो घ आहे हा काय आहे मित्रांनो, घोष व्यंजन आहे. घोष म्हणजे काय, मृदू असतो. त्यानंतरचा पुढचा जो आहे 14वा जो प्रश्न आहे आपला, तो 14वा प्रश्न काय आहे, व्यंजन कोणत्या गटातील आहे. पुढील व्यंजन कोणत्या गटातील आहे. व्यंजन दिलाय त्यांनी ध. आता ध जो आहे तो गट दिलेत मित्रांनो. त्यानंतर क चा पूर्ण गट दिलाय. क च्या गटामध्ये काय येतं मित्रांनो, क ख ग घ आणि ग. नंतर च चा गट दिलेला आहे. च च्या गटामध्ये काय येतं, च छ ज झ आणि त्र सारखा जो न असतो तो न. त्यानंतरचा मित्रांनो ट चा गट असतो मध्ये, तो ट चा यांनी दिलाच नाही. आणि नंतर काय आहे, त चा गट दिलेला आहे. तर त च्या गटामध्ये त थ द ध. मित्रांनो ध जो आहे आपला तो कशाचा येतोय, त च्या गटामध्ये येतोय. तर आपलं उत्तर त असणार आहे. त्यानंतरचा 15वा प्रश्न आपला आहे, पुढील पैकी महाप्राण ओळखा. मित्रांनो महाप्राणावर बघा, आपण मागच्या स्लाइड मध्ये एक बघितला होता, याच्यामध्ये आणखी इथे एक आणि इथे एक, हे दोन प्रश्न मित्रांनो महाप्राणावरच आलेले आहे. महाप्राण आपला ह आहे. ह निवडून पुढे चला. यावरती आता स्पष्टीकरण देत बसणं योग्य नाही मित्रांनो, कारण ते तुमच्याही पाठ झाला असेल आणि तुम्हाला वाटेल की काय मास्तर किती बोरिंग शिकवतोय, मास्तरला फक्त हच माहिती आहे की काय, आणि मास्तरला फक्त महाप्राणच माहिती आहे की काय. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला महाप्राण हे पाठ झाले असतील, नसतील झाले तर काय करा, आपलं लेक्चर बघा. लेक्चर मध्ये सुद्धा आपण त्यावर अगदी सविस्तर महाप्राण कोणकोणते आणि किती 14 आहेत, ते 14 कसे आहेत हे सगळं बघितलेलं आहे. पुढचा आपला आहे 16वा प्रश्न. 16व्या प्रश्नामध्ये पुढील अक्षरांतील व्यंजन जे आहे ती व्यंजन ओळखा म्हणलंय. आता व्यंजन ओळखा. व्यंजनाचं सर्वात मोठं जे आपलं वैशिष्ट्य असतं, व्यंजनाचं काय असतं मित्रांनो, पाय मोडलेला असतो. व्यंजनाचं काय असतं, पाय मोडलेला असतो आणि स्वराचा पाय मोडलेला नसतो. यांच्यामध्ये पाय मोडलेला फक्त यच आहे आणि हा व्यंजन आहे मित्रांनो. बाकीचे अ आ इ हे काय आहेत, स्वर आहेत. त्याचबरोबर स्वरादी सुद्धा दिला असता, तर स्वरादी अम आणि आहा हे स्वरादी वेगळा प्रकार आहे आणि व्यंजन वेगळा आहे. मग व्यंजनामध्ये फक्त य आहे. हा य सुद्धा काय आहे मित्रांनो, अर्धस्वर आहे. अर्धस्वर काय आहे, य आहे. हे सुद्धा लक्षात असू दे मित्रांनो. त्यानंतर आपला 17वा प्रश्न, पुढील पैकी घर्षक कोणता आहे. घर्षक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स किंवा श चा हा जी छटा असते. घर्षक म्हणजे मित्रांनो उष्मे, उष्मेलाच आपण घर्षक म्हणतो. उष्मे घर्षक असं लक्षात ठेवा. उष्मेमध्ये काय आहे, श श स. मग आता स यामध्ये कुठे आहे, तर या ठिकाणी आहे. हा काय असणार आहे, आपला घर्षक असणार आहे. नंतरचा पुढचा आपला 18वा प्रश्न जो आहे तो ळ हा डॅश डॅश वर्ण आहे मानला जातो. आता ळ हा काय मानला जातो मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ळ ला स्वतंत्र वर्ण हा पूर्वी म्हणायचे. आता एका परीक्षेमध्ये यांनी काय केलेलं आहे की ळ जो आहे तो द्रविडियन भाषेतून घेतलेला आहे, म्हणून त्याला द्रविडियन वर्ण असं सुद्धा घोषित केलेलं आहे. म्हणून ळ ला द्रविडियन वर्ण असंही म्हणतात मित्रांनो. त्यामुळे आपण स्वतंत्र म्हणा किंवा द्रविडियन म्हणा, ऑप्शन मध्ये दोन्ही सोबत देणार नाही. आणि जर दिले तर द्रविडियन निवडा, कारण एमपीएससी ने उत्तर द्रविडियन दिलेलं आहे. त्यामध्ये स्वतंत्र जर असेल, द्रविडियन ऑप्शनच नसेल, तर तुम्ही स्वतंत्र निवडून चला. त्यापुढे जो आपला आहे 19वा जो प्रश्न आहे तो, पुढील पैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही. मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या. पुढील पैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही. यांनी इथं या ठिकाणी एक बघितला होता, कोणता, अनुनासिक वर्ण ओळखा. आता यामध्ये अनुनासिक वर्ण ओळखा असं सांगितलं होतं, तेव्हा आपण जो नाही
तो आपला ज्ञ नव्हता, अ आणि ड सुद्धा नव्हता, तर हा वाला न होता. मग आता यामध्ये नसणारा जे ज्ञ आहे तो यामध्ये जसाचा तसा दिलेला आहे चौथ्या क्रमांकाला. हा न कशाच्या गटामध्ये आहे मित्रांनो? त थ द ध न. हा कशाचा आहे? ट ठ ड ढ ण. हा कशामध्ये आहे? क ख ग घ. आपण जे ड म्हणतो तो ड नसून इथे बिंदी आहे मित्रांनो, या ठिकाणी लक्ष द्या, या ठिकाणी बिंदी नव्हती. मग हा काय आहे? हा सुद्धा अनुनासिक आहे. आणि या ठिकाणी हा काय नाही मित्रांनो? अनुनासिक नाही. हा काय आहे? संयुक्त व्यंजन आहे आपला, संयुक्त व्यंजन आहे. संयुक्त व्यंजनामध्ये क्ष आणि ज्ञ हे दोन येतात, म्हणून तो ज्ञ जो आहे तो संयुक्त व्यंजन आहे. पुढचा आपला 20वा प्रश्न आहे, सजातीय स्वर जोडी ओळखा. आता सजातीय स्वर जोडीमध्ये उ आणि उ एकाच स्वराचा दीर्घ आणि ऱ्हस्वाची जर जोडी दिलेली असेल, एकाच स्वराच्या ऱ्हस्व आणि दीर्घाची जर जोडी दिलेली असेल किंवा ऱ्हस्वाची जरी दिली असेल तरी ते सजातीय मानले जातात, आणि ऱ्हस्व दीर्घाची दिली असेल तरी ते सजातीय मानले जातात. पण यामध्ये स्वर जे आहेत ते अ आणि ई दिलाय, हा येणार नाही. ई आणि ए दिलाय, हा येणार नाही. अ आणि ई दिलाय, हाही येणार नाही मित्रांनो. कारण जे आपण बघितलं होतं सजातीय स्वरांची व्याख्या, तर सजातीय स्वरामध्ये तोच स्वर, त्याचाच ऱ्हस्व आणि त्याचाच दीर्घ यांची जोडी जी असते ती काय असते? आपले सजातीय जोडी असते. मित्रांनो आपण पुढची स्लाइड बघू पुढच्या 2च मिनिटांमध्ये. मित्रांनो ह्या आहे आपली पुढची स्लाइड. आता यामध्ये बघा, जर आपण लक्ष देऊन प्रश्न सोडवले तर ठीक आहे, नाहीतर काय मित्रांनो या ठिकाणी गोलीगत आहे. कसं? गोलीगत. सूरज चव्हाण फेमस. मित्रांनो पुढील पैकी जे आपण बघितले, आता पुढील पैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते ओळखा. अल्पप्राण म्हणजे काय? जे महाप्राण आहेत ते. आता महाप्राणामध्ये काय असतं? यच ची छटा असणार आहे. यच ची छटा म्हणजे आता काय? हा जो ख आहे याच्यामध्ये के एच, हा जो भ आहे याला काय लिहितात आपण? बी एच, आणि जो ध आहे त्याला काय लिहितो? डी एच, याला काय लिहितो? डी एच. मग मित्रांनो पी आहे याला पी एच लिहितो का? नाही, तर याला काय लिहितो? पी लिहितो फक्त. मग हा काय आहे? अल्पप्राण आहे. ज्याच्यामध्ये एच ची छटा नाही तो काय आहे? अल्पप्राण आहे. पुढचा, आता असं म्हणता येणार नाही, कारण अ जर असेल तर अ मध्ये सुद्धा काय आहे? एच ची छटा नाही. पण मित्रांनो यामध्ये कसं आहे, जी आपली व्यंजन आहेत सगळी व्यंजन म्हणजे काय? हलंत असणारे, ज्यांचे पाय मोडलेले आहेत, त्या सर्व व्यंजनांपैकी क्ष आणि ज्ञ ही दोन संयुक्त व्यंजन बाजूला काढल्यास उरलेली काय आहेत? काही जे असतात ते 14 महाप्राण आहेत आणि बाकीची अल्पप्राण आहेत. म्हणजे जे महाप्राण नाहीत आणि क्ष आणि ज्ञ सुद्धा नाहीत, हे काय आहेत? अल्पप्राण आहेत. मग महाप्राणामध्ये काय येतात? एच ची छटा असणारे, ह ची छटा असणारे. मग क मध्ये ह ची छटा असलेले ख होतो, ब मध्ये ह ची छटा असलेला भ होतो, आणि द मध्ये ह ची छटा असणारा ध होतो. हे तिन्ही काय आहेत? महाप्राण आहेत. आणि हे सर्व काय आहेत? व्यंजन आहेत. ही सर्व व्यंजन असून जे महाप्राण नाहीत, क्ष आणि ज्ञ नाहीत, ते काय आहे? प आहे. त्यानंतर पुढचा जो आहे मित्रांनो, पुढचा जो 22वा प्रश्न आहे आपला, त्यामध्ये काय? अर्धस्वर ओळखा. अर्धस्वर ओळखा. मित्रांनो आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर क ख ग घ हे काय आहेत मित्रांनो? हे काय आहेत? व्यंजन आहेत. हे स्वर वाटतात का? नाही. आता सर्वांचीच तंगडे मोडलेले आहेत म्हणजे हे सर्वच काय वाटतात? व्यंजन वाटतात. पण तरीही ही आणि ही जी 3 गट आहेत यांचा स्वराशी कसलाही मिळता जुळता सुद्धा काय येत नाही? संबंध येत नाही. पण य र ल व हे काय असतात? य हा ई सारखा आहे, र हा रू सारखा आहे, ल जो आहे तो लृ सारखा आहे मित्रांनो, आणि व जो आहे ते उ सारखा आहे. असं मराठीचे जे व्याकरणाचे जे अभ्यासक आहेत त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो. त्यांच्या म्हणण्यानुसार याचा क्रम सुद्धा मित्रांनो य व र ल असा होत असतो. ई उ रू लु असा तो क्रम असल्यामुळे याचा क्रम सुद्धा य र ल व च्या ऐवजी य व र ल असा होत असतो. पण हे काय आहेत मित्रांनो? स्वरांसारखे आहेत, म्हणून यांना काय म्हणलेलं आहे? अर्धस्वर म्हणलेलं आहे मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं याचं उत्तर आहे. त्यानंतर मराठीत एकूण स्वर किती? मराठीत एकूण स्वर किती मित्रांनो? जुन्या काळातला प्रश्न होता हा. त्यावेळेस किती होते मित्रांनो? 12 स्वर होते. आणि आता किती आहेत? 14 आहेत. 12 कोणकोणते आणि 14 कोणकोणते? तर 12 मध्ये जे होते मित्रांनो ते अ आ इ ई, ऋ ऋ, ए ऐ ओ औ, हे किती होते मित्रांनो? हे सर्व 12 होते.
आता त्याच्यानंतर जे आहेत ते 14 आहेत. 14 मध्ये ऍ आणि अ हे ऍड झालेले आहेत. इंग्रजीनुसार जे आलेले आहेत ते ऍ आणि अ काय झालेले आहेत त्याच्यामध्ये ऍड झाले आहेत, म्हणजे हे किती झाले? 14 झाले. आता पुढचा जो प्रश्न आहे तो 24वा, त्याच्यामध्ये काय आहे? स्पर्श व्यंजने ओळखा. स्पर्श व्यंजने ओळखा. स्पर्श व्यंजनामध्ये यामध्ये स्पर्श कोणत्याचा होतो मित्रांनो? क च ट त प. तुम्हाला सांगितलेलं आहे कचट्यात पाहिजे आपली ट्रिक आहे. क च ट त प हे काय आहेत? क च ट त प याच्या जे गटामधील आहेत ती सर्व स्पर्श आहेत. क च ट त प च्या गटामधले च चा गट आपल्याला दिसला. च च्या गटामधला छ सुद्धा च च्याच गटातला आहे. हा काय आहे? स्पर्श आहे. मित्रांनो हे आपलं उत्तर आहे. अ आ हे व्यंजन आहे का रे? व्यंजन आहे का? नाही, हा येणारच नाही. क्ष आणि ज्ञ काय आहे? संयुक्त व्यंजन आहे, हेही येणार नाही. य र ल हे काय आहेत? हे अर्धस्वर आहेत, हेही येणार नाही. त्यानंतर मित्रांनो मराठी जे आहेत, मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो? ळ हा वर्ण जो होता मित्रांनो तो स्वतंत्र मानला जायचा, पण आता तो द्रविडियन सुद्धा मानला जातो. द्रविडियन म्हणजे काय? जी दक्षिण भारतातल्या भाषा आहेत, कन्नड, तेलुगू अशा भाषांमधून हा काय आलेला आहे? आपला ळ आलेला आहे. याला म्हणून काय केलेलं आहे? द्रविडियन गटामध्ये मित्रांनो याला गणलं जातं. पूर्वी याला स्वतंत्र गटात ठेवलं होतं. पुढचा प्रश्न 26वा, संयुक्त स्वर म्हणजे काय? संयुक्त स्वर म्हणजे काय? आता संयुक्तचे दोन प्रकार आहेत. संयुक्त व्यंजन एक आहे आणि संयुक्त स्वर एक असतात. संयुक्त व्यंजनामध्ये क्ष आणि ज्ञ असतात आणि संयुक्त स्वरामध्ये ए, ऐ, ओ आणि औ हे काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. आता याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलंय की सर्व स्वर एकत्र येणे, सर्व नाही मित्रांनो, सर्व स्वर एकत्र येऊन काय होईल रे? इमॅजिन तरी करता येईल का सर्व स्वर एकत्र आणणं? अ आ इ उ हे सगळे एकत्र आणून कसं होईल? चुकीचं आहे. ऱ्हस्व उच्चार असणे. आता ऱ्हस्व उच्चार असणे आणि ते काय आहे? संयुक्त स्वराचं काही कुठं डेफिनेशन वाचलंय का आपण? अजिबात नाही. सर्वांनी मिळून आवाज काढणे असा काय प्रकार असतो का? सर्वांनी मिळून आवाज काढला म्हणजे तो संयुक्त स्वर असतो का? अजिबात नाही. सर्वांनी मिळून आवाज काढला आणि तो संयुक्त स्वर कसा होईल मित्रांनो? आवाज व्यंजनांचा सुद्धा काढतील लोक. याच्यामध्ये तर काहीच अर्थच नाही याला. पुढचा जो आहे, दोन स्वर एकत्र मिळून निर्माण झालेले जे आहेत ते मित्रांनो काय असतात? संयुक्त स्वर असतात. दोन किंवा दोन पेक्षा अधिक जरी एकत्र आले तरी काय होत असतात? संयुक्त होत असतात. आणि ते स्वरच असले पाहिजे तेव्हा काय होईल? संयुक्त स्वर होईल मित्रांनो. त्यामुळे जे त्यांनी सांगितलं सर्वांनी मिळून एकत्र आवाज, आता एकत्र आवाज म्हणजे सर्व मिळून कशाचा? व्यंजनाचाही काढतील, बरोबर ना? मग ते काय आहे? जे स्वर विचारलेले आहेत ते दोन स्वर एकत्र आल्याच्या नंतरच काय होणार आहे मित्रांनो? संयुक्त स्वर होणार आहे. ते पण आता मित्रांनो लक्षामध्ये जर ठेवायचं झालं तर दोन विजातीय स्वर एकत्र आले तरच संयुक्त स्वर होतो. अ आणि अ जर आला तर आ होतो मित्रांनो, तो संयुक्त स्वर होत नाही. किंवा अ आणि आ जर आला तर आ होईल, त्याचा काहीच होणार नाही. पण अ आणि ई जर आला तर ए होतो, तो काय आहे? संयुक्त स्वर आहे. म्हणून मित्रांनो दोन विजातीय स्वरच एकत्र आले तरच काय होत असतो? संयुक्त स्वर निर्माण होत असतो. चला पुढचा प्रश्न 27वा, एकच व्यंजन दोन वेळा जास्तीत जास्त जोडल्या गेल्यास त्या संयुक्त व्यंजनाला काय म्हणलं जातं? दोन वेळा जोडल्या गेल्यास त्याला काय म्हणलं जातं? आता थोडक्यात या ठिकाणी आपण जर दिलं ब आणि पुन्हा ह्या ब लाच आणखी तोच ब पुन्हा जोडला, हा काय झाला? हब्बीचा ब झाला आपला, हब्बीचा बी झाला. या ठिकाणी ह जर जोडला तर काय झालं आपलं? हब्बी होते. आता हब्बी किती जणांचा हब्बी कुणाला माहितीये काय? आता ते तुम्हाला माहित असेल. हा जो बी आहे हा ब डबल ब जो जोडतो आपण तो हब्बीचा डबल ब. म्हणजेच मित्रांनो हे उदाहरणासाठी दिलं, या ठिकाणी तुम्ही पप्पाचा डबल प जोडू शकता, डबल प प प, बरोबर ना? आता काही जण पिल्लूचा जोडतील डबल ल, तो काय आहे? कोणतेही दोन तुम्ही जोडा, पिल्लूचा जोडा, पप्पाचा जोडा, नाही तर हब्बीचा जोडा. ते काय आहे? डबल जर व्यंजन आले तर ते काय असतात मित्रांनो? द्वित म्हणलं जातं. त्यांना काय म्हणलं जातं? द्वित म्हणलं जातं. अल्पप्राण म्हणणार नाहीत, घर्षक म्हणणार नाहीत आणि अनुनासिक सुद्धा नाही. अनुनासिक हा वेगळा गट आहे, घर्षक हा वेगळा गट आहे. अल्पप्राण जो आहे तो व्यंजनांमधील संयुक्त व्यंजन सोडून आणि जे महाप्राण आहेत ते सोडता इतर सर्व उर्वरित व्यंजन आहेत ते काय आहेत? अल्पप्राण आहेत. म्हणून पुढचा जो आहे तो मराठी वर्णमालेतील एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? अगदी सोपं आहे मित्रांनो. आतापर्यंत 2 ते 3 वेळेस आपलं झालं याच्यावरती बोलून. तर चला मी तुम्हाला याचं काय करतोय, एकदा पूर्ण गटच लिहून देतो. हा जो क च ट त प वाला गट आहे तो इंग्लिश मध्ये जर आपण बोललो, तुम्ही बघा
याच्यामध्ये आपलं जे कपिल शर्मा शो मध्ये तो एक कॅरेक्टर आहे बघा, काय नाव त्याचं, जरा जाड कॅरेक्टर आहे मित्रांनो तो थोडासा, त्याचं नाव काय असतं, बच्चा यादव म्हणून येत असतो बघा कपिल शर्मा शो मध्ये. तो इंग्लिश बोलताना कशी बोलतो बघा, ख छ ठ थ फ, ख छ ठ थ फ, म्हणजे यामध्ये ख छ ठ फ फ, त्यानंतर याच नुसार घ, नंतर झ, ढ, ध आणि भ, हे काय आहेत मित्रांनो, ही महाप्राण आहेत. याच्यामध्ये ह ची छटा असणारे आहेत. म्हणजे इंग्लिश बोलताना पूर्ण इंग्रजी भाषेप्रमाणे उच्चार करण्यासाठी तो बच्चा यादव म्हणून येणारा कॅरेक्टर जो असतो कपिल शर्मा मध्ये, तो काय करत असतो, फॉरेनचं कॅरेक्टर कधी कधी करत असतो. त्याचे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर असतात मित्रांनो. त्याच्यामध्ये त्याचं ते जे आहे तो काय सांगतो बोलताना बघा, स्वतःच नाव सांगताना बच्चा यादव अशा प्रकारे तो काय करत असतो, प्रत्येक ह्याच्यामध्ये ह ची छटा देत असतो. जसं की इंग्रजी भाषेमध्ये प्रॉपर इंग्रज जसा उच्चार करत असतात त्यामध्ये थोडस ह ची छटा असते मित्रांनो. झाशी की राणी असं असं म्हणायचं मित्रांनो, ते झाशीची राणीला सुद्धा, तर त्यामध्ये ह चा जास्त उच्चार असायचा. ते त्याप्रमाणे जर यांचा उच्चार केला कचट तपचा ख छ ठ थ फ, मित्रांनो लक्षात राहण्यासाठी सोपा आहे म्हणून एवढा वेळ आपण या ठिकाणी घातलेला आहे. हे किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, यानंतर श आपला हा श, नंतरचा हा श, नंतरचा स, हे काय आहेत मित्रांनो, हे सुद्धा आपले महाप्राण आहेत. आणि नंतरचा ह जो आहे तो मुख्य महाप्राण आहे. 1 2 3 4 आणि हे 10, टोटल मित्रांनो 14 आहेत. आता तुमच्या लक्षात आले असतील 14 महाप्राण कोणकोणते आहेत, हे आपण लेक्चर मध्ये अगदी डीप मध्ये बघितलेलं आहे मित्रांनो. तर चला आपण आणखी पुढची स्लाइड बघूया मित्रांनो. या लेक्चर सिरीज मध्ये आपण आता 35च सगळे प्रश्न बघणार आहोत. या 35 पैकी आणखी मित्रांनो पुढे 50 प्रश्न आहेत, 85 प्रश्न टोटल आहेत या टॉपिक वरती. ही 85 प्रश्न आपण बघणार आहोतच निश्चित. फक्त या टॉपिक मध्ये आता बघत असताना ह्या लेक्चर मध्ये आपण 35च बघणार आहोत. कारण मित्रांनो माझं निरीक्षण असं आलंय की आपण अर्ध्या तासाच्या नंतर मित्रांनो आपलं कॉन्सन्ट्रेशन जी पॉवर आहे ते अर्ध्या तासाच्या पुढे मॅक्झिमम नसते. जास्तीत जास्त 45 मिनिटांपर्यंत मित्रांनो आतापर्यंतच्या म्हणजे रिसर्च मधून सुद्धा समोर आलेलं आहे की 45 मिनिटांपर्यंत सर्वसामान्य विद्यार्थ्यांची जी आहे ती काय आहे, कॉन्सन्ट्रेशन पॉवर आहे. आणि अधिक म्हणजे जी खरंच खूप अतिशय ज्ञानी आणि जी खूप म्हणजे काय म्हणता येईल त्याला, स्वामी विवेकानंदांचे विद्यार्थी समजा त्यांच्यासारखे विद्यार्थी जे असतील त्यांचं सुद्धा मित्रांनो 50 मिनिटांच्या पुढे काय आहे तर तो कॉन्सन्ट्रेशन पॉवरचा पिरियड नाही मित्रांनो. स्वामी विवेकानंदांचा त्यांच्या बाबतीत जर विचार केला तर खरंच ती ग्रेट पर्सनॅलिटी होती. आणि त्यांची जी कॉन्सन्ट्रेशन पॉवर आणि त्यांचा विचार म्हणजे मित्रांनो आजही आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना जे आदर्श समोर असावा ते फक्त स्वामी विवेकानंद असावेत मित्रांनो. म्हणजे भरपूर जे महात्मे आहेत सर्वांचंच तेवढं महात्म्य आहे मित्रांनो. ज्या लोकांनी संघर्ष केला आणि त्यांनी स्वतःच्या संघर्षाच्या जीवावर जेवढं काय बनवलं, जे साम्राज्य बनवलं मित्रांनो, जे आज नाव बनवलं, आपल्याला सर्वांना अभिमान वाटतो स्वामी विवेकानंद भारतीय वंशाचे म्हणायला मित्रांनो. तसा जे आहे त्यांच्यासारखी पर्सनॅलिटी होणे नाही. त्यामुळे मित्रांनो आपण काय करायचं आहे, एक 30-30 मिनिटाचे 35-35 मिनिटांचेच व्हिडिओ बनवणार आहोत सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करून सुद्धा. तर यामध्ये आता आपण 35 जे प्रश्न बघणार आहोत या 35 प्रश्नांमध्ये आता हे आपली 35व्या प्रश्नांची म्हणजे शेवटच्या 5 प्रश्नांची शेवटची स्लाइड आहे. यामध्ये 29वा प्रश्न आहे मित्रांनो, मराठी पारंपरिक वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत, म्हणजे वर्णमाला एकूण किती वर्णांची आहे. आता या ठिकाणी पारंपरिक हा शब्द महत्वाचा आहे मित्रांनो. पारंपरिक म्हणजे जुनी. आता जुनी जी वर्णमाला आहे ती जुनी किती 48 वर्णांची आहे मित्रांनो. आता नवीन जर आधुनिक विचारलं तर आधुनिक 52 वर्णाचे आहे, पण पारंपरिक जी आहे ती पारंपरिक किती 48 वर्णांची होती. त्यानंतर पुढचा जो 30वा प्रश्न आहे, अम आणि आहा. अम आणि आहा यांना काय म्हणतात. स्वर कसं म्हणतील मित्रांनो, स्वर म्हणतच नाही. व्यंजनांचं काय लागतं, टंगड मोडलेलं लागतं. यांचं टंगड आहे का मोडलेलं नाही. अनुस्वार, अनुस्वार आहे मित्रांनो या ठिकाणी. अनुस्वार कशाला म्हणतात, अम जो आहे याला अनुस्वार सुद्धा म्हणू शकतात, पण
त्यामध्ये मित्रांनो आणि हा पूर्ण गट आहे, हा गट कशाचा आहे? स्वरादीचा आहे. म्हणून जास्तीत जास्त मोर करेक्टली आन्सर जे आहे ते स्वरादी आहे. आणि अनुस्वार आपण म्हणू शकत नाही, कारण त्यांनी फक्त ला विचारलं नाही, आणि आहा विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा जो आहे, एकूण मुळाक्षरे यांसाठी पर्यायी शब्द कोणता? मुळाक्षरे यांसाठी पर्यायी शब्द कोणता? तर शब्द आहे का मित्रांनो? शब्द काय असतं? वर्णमालेतील जे वर्ण आहेत, वर्ण म्हणजे कोणकोणते? जे व्यंजन ज्यामध्ये येतात, ज्यामध्ये स्वर येत असतात, ज्यामध्ये स्वरादी येत असतात, ज्यामध्ये संयुक्त व्यंजन येत असतात, आपण जे सर्व प्रकार बघितले ते सर्व प्रकारांची जी वर्ण आहेत, टोटल जे वर्णांची वर्णमाला आहे, ती वर्णमाला जी आहे त्या वर्णमालेतील एक एक वर्ण मिळून अर्थपूर्ण काहीतरी एखादा अर्थबोध होणारा जो शब्दांचा, त्या वर्णांचा जो संग्रह असतो, त्या शब्दांच्या त्या वर्णांच्या संग्रहाला आपण शब्द म्हणतो मित्रांनो. मग जे आहे ते त्याला शब्द म्हणता येणार आहे का? नाही. शब्द काय आहे? वर्णमालेतील वर्णांच्या मूळाक्षरांच्या समूहाला, अर्थपूर्ण समूहाला एखादा जर विशेष अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण शब्द म्हणत असतो. नंतर मित्रांनो वर्णमाला आपण हा रिझर्व ठेवू, कारण मूळाक्षरे आणि वर्णमाला हा समानार्थी शब्द सुद्धा आहे मित्रांनो. कारण मूळाक्षर काय आहेत? जे मूलध्वनींचे आपले जे तोंडामधून उच्चार निघतात त्याच्या ज्या खुणा आहेत त्यांना मूळाक्षर सुद्धा असं म्हटलं गेलं होतं, आणि त्यांनाच काय म्हटलं जातं? वर्णमाला सुद्धा म्हटलं जातं. आता संख्याचा काय संबंध येईल का रे? संख्याचा काय संबंध येणार आहे याच्यामध्ये? काहीच नाही. आणि वर्णनमाला मित्रांनो, हे नीट वाचण्यामधून जर विद्यार्थी या ठिकाणी चुकून बसू शकतात. वर्णनमाला कसं येईल? वर्णमाला येईल, वर्णनमाला कसं येईल? तेही येणार नाही मित्रांनो. आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न 32वा, पुढील पैकी स्वरादी वर्ण ओळखा. स्वरादी वर्ण कोणता आहे यामध्ये? ई आणि उ तर हे काय आहेत मित्रांनो? विजातीय स्वरजोडी आहे. आणि आ ही सजातीय स्वरजोडी आहे. ए आणि ऐ हे काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. आणि आहा हे काय आहेत? स्वरादी आहेत मित्रांनो. त्यानंतर 33वा प्रश्न आपला, पुढील पैकी उष्मे वर्ण कोणते ओळखा. उष्मे मध्ये मित्रांनो श आणि श ची छटा असणारे जे आहेत ते उष्मे असतात. आणि आ जे आहेत, आणि आ जे आहेत, हे आणि आ काय आहेत? स्वर आहेत. हे उष्मे आहेत का? नाही. आता हा रिझर्व ठेवा. क ख ग घ हे काय आहेत? हे स्पर्श व्यंजन आहेत मित्रांनो, यांचा काही संबंध येणार नाही. उष्मेमध्ये मित्रांनो श, जसा उष्मेमध्ये इथं श आहे, यावरून आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी मी सांगितलं होतं की श उष्मेमध्ये शब्दात सुद्धा श आहे. उष्मे जर नाही दिलं तर ते घर्षक विचारतील, घर्षक मध्ये सुद्धा शच आहे. म्हणून मित्रांनो जो श शब्द आहे, श मध्ये येणार ते श श स हे येणार आहे. म्हणून मित्रांनो हा जो गट आहे पूर्ण, हा काय आहे? उष्मे गट आहे. पण मित्रांनो आधुनिक जे आहे, आधुनिक नियमांनुसार ह ला सुद्धा काय केलेलं आहे? आता उष्मेमध्ये ऍड केलेला आहे. ह ला सुद्धा उष्मेमध्ये ऍड केलेला आहे, हेही लक्षात असू द्या. जर त्यांनी हा गट दिला नसता तर आपल्याला ह सुद्धा निवडता आला असता. हा गट जर दिला नसता तर आपल्याला ह सुद्धा निवडता आला असता, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, आता हा जुना होता तेव्हा याचा ऑप्शन दिला होता. आता जर नवीन मित्रांनो प्रश्न असा विचारला गेला तर यामध्ये ऑप्शन सुद्धा ह देणार नाही, जर श श स दिले असतील तर. आणि श श स दिले नसतील तर ह ऑप्शन देतील मित्रांनो. ह हा सुद्धा काय आहे? उष्मे आहे, हे लक्षात असू द्या. नंतरचा 34वा जो आपला प्रश्न आहे, पर्यायातून अनुनासिकांचा अचूक गट ओळखा. अनुनासिकांचा अचूक गट, अनुनासिक कोणकोणते आहेत मित्रांनो? आपण जे स्पर्श व्यंजन बघितलेले आहेत त्या सर्व स्पर्श व्यंजनांपैकी अनुनासिकांचा हा शेवटचा जो कॉलम आपण बघितला होता, कोणता? क च ट त प. क च ट त प च्या अशा पुढच्या आडव्या आपण रॉ बघितल्या होत्या, ह्या 5, आणि त्याचे 5 कॉलम कसे होते? क ख ग घ आणि ग. ग म्हणतात त्याला, न नाही ग. वांगमय त्या प्रकारचा तो ग, हा वाला ग. मग यामध्ये मित्रांनो हा जो आहे याचा जो उभा कॉलम गट आहे, हे बरोबर आहे, न बरोबर आहे, न बरोबर आहे, म ही बरोबर आहे. ज्ञ येईल का रे? ज्ञ येणार नाही, म्हणजे हा गेला. यामध्ये न बरोबर आहे, न बरोबर, न म हा येईल का? क्षचा काहीही संबंध आहे का? तो संयुक्त व्यंजन आहे, त्याचा या ठिकाणी काहीही संबंध नाही. तिसरा ऑप्शन मध्ये बघू आपण, ग न म म.
हा त्र नाही मित्रांनो. त्र कसा असतो तुम्हाला सांगितलेला आहे. त्र हा असा असतो. हा जो चंद्रकोरी टाईप आणि असं जे आहे हा काय असतो आपला अनुनासिक असतो. म्हणून हा काय आहे अनुनासिक आहे मित्रांनो. हे अगदी बरोबर आहेत. यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी न त्र हा त्र नाही मित्रांनो. हा सुद्धा काय आहे नच आहे. कारण हे असा असतो तो न असतो. म पण बरोबर दिला आहे. 1 2 3 4 बरोबर दिलेले आहे. पण समचा काय संबंध आहे का मित्रांनो. सवर त्यानुसार दिला म्हणजे ते अनुनासिक होईल का. अजिबात नाही. तर आणखी ज्ञ पण दिलेला आहे शेवटी. ज्ञ सुद्धा याच्यामध्ये येणार नाही. ज्ञ काय आहे संयुक्त व्यंजन आहे. पुढचा प्रश्न आपला आहे 35वा. आणि आहा यांना व्याकरणात काय म्हटले जात. जात नाही मित्रांनो. जाते. काय म्हटले जाते व्याकरणात. यांना स्वरांत कसं म्हटलं जाईल मित्रांनो. स्वरांत कशाला म्हणतात व्यंजनांना. ज्यांचा अंत स्वरापासून होतो. काय होतो ज्यांचा अंत स्वरांपासून होतो ते काय आहेत स्वरांत आहेत. म्हणजे क ख ग घ हे जे आपण यांना काय केलेलं आहे मित्रांनो असे पाय मोडलेले आहेत. यांचे पाय मोडलेले. यांना आधार देणारे कोण असतात स्वर असतात. म्हणून यांचा अंत कशाने होतो स्वराने होतो. म्हणून यांचा अंत कशाने होतो स्वराने होतो. जसं आपल्याला आपल्या आई वडील लहानाचं मोठं करत असतात त्याच्यानंतर आपण आपल्या आई वडिलांचा आधार बनलेला असतो. स्वर हे कोणाचे आधार बनलेले असतात व्यंजनांचे. जसे आपण आपल्या आई वडिलांचे आधार बनलेला असतो त्याचप्रमाणे आई वडिलांचा अंत कोणाच्या हातातून होतो मित्रांनो. दुष्ट मुलं असतात मित्रांनो आजकाल काही. त्या मित्रांनो तर ह्या दुष्ट प्रवृत्तीचा सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन याचं काय करायचं आहे विरोध करायचा आहे मित्रांनो. स्वतःच्या आईवडिलांना अनाथ आश्रमामध्ये टाकण्याची वृद्धाश्रमामध्ये टाकण्याची आजकाल पद्धती आहे मित्रांनो. लाज वाटायला पाहिजे खरं तर शिक्षण आणि सुशिक्षित म्हणायला स्वतःला. कारण आईवडिलांना जर वृद्धाश्रमामध्ये टाकतं तर काय उपयोग आहे तुमचा शिकून. उपयोग काय आहे मित्रांनो शिकून हा खरं तर विचार केला पाहिजे. तर आपण आता जे आपल्या आईवडिलांचा जो अंत आहे तो आपल्या जवळ व्हायला पाहिजे. म्हणजेच कोणाजवळ यांचे यामध्ये जर बघितलं तर स्वरांजवळ कोणाचा अंत व्हायला पाहिजे तो व्यंजनांचा व्हायला पाहिजे. कारण व्यंजनांना आधार कोणाचा असतो मित्रांनो स्वरांचा असतो. स्वरांजवळ अंत व्हायला पाहिजे व्यंजनांचा. म्हणून त्यांना काय म्हणलं जातं स्वरांत. मग यांना स्वरांत म्हणलं जातं. तर स्वरांत म्हणजे काय आणि आहा येईल का नाही. त्यानंतर स्वर हे स्वर आहेत का मित्रांनो. आणि आहा स्वर आहेत का नाही. स्वर आपण बघितले जे 14 स्वर आपण 14 आणि 2 16 स्वर जे आपण म्हणजे 14 स्वर बघितले. आणि त्याच्यानंतर जे 2 आपले स्वरादी बघितलेले आहेत ते स्वरादीमध्ये काय आहे आपलं आणि आहा आहे. आणि आहा काय आहे स्वरादी आहेत. अनुनासिक आहेत का अनुनासिक तर आपण आता वरती बघितले हे अनुनासिक आहेत. तर हा जो तिसरा गट आहे हा कशाचा आहे अनुनासिकांचा गट आहे. अनुनासिक हे आहेत मित्रांनो. अशा प्रकारे आपले 35 क्वेश्चन झालेले आहेत मित्रांनो. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. याच्यामधून मित्रांनो तुमच्या नक्कीच सर्व प्रश्न सुटतील. जे सुटणार नाहीत ते मला विचारा मित्रांनो. माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. संपर्क जर तुम्हाला मित्रांनो काहीही अडचण असली तुम्हाला जर वाटत असेल मित्रांनो ही जी सिरीज आहे आपण कंप्लीट शेवटपर्यंत न्यावी आणि रोज किती लेक्चर घ्यायचे किंवा कुठपर्यंत संपवायचं हेही मित्रांनो तुम्ही सजेशन मध्ये कळवू शकता. तुमचा पूर्ण अधिकार आहे मित्रांनो. मी या ठिकाणी तुमच्यासाठी उभा आहे. तुमचा एक ना एक क्वेश्चन एक ना एक प्रश्न याच्यामधून सुटलाच पाहिजे असा माझा अट्टाहास आहे मित्रांनो. यासाठी मी मेहनत घेत आहे. मला फक्त तुमचा रिस्पॉन्स कळवत चला. तुम्हाला संपर्क मित्रांनो 8669898913 मित्रांनो यावरती मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत चला. हा व्हॉट्सअप नंबर आहे टेलिग्राम नंबर आहे. टेलिग्रामच्या बाबतीत जर आता म्हणायला गेलं तर टेलिग्रामवरती जे आपला खटला चालू आहे फ्रान्समध्ये टेलिग्रामच्या सीईओना अटक झालेली आहे. आणि त्याच्यामधून काय आहे टेलिग्राम जर दोषी आढळलं तर त्यामध्ये काय करणार आहेत टेलिग्राम बंद होण्याची शक्यता आहे. तरीही आपला टेलिग्रामवरती एक ग्रुप आहे स्टडी विथ एजे. ते मी या ठिकाणी आपल्याला लिंक प्रोव्हाइड करतो. नाहीच जर शक्य झालं तर तुम्ही काय करा 8669898913 या नंबरवरती संपर्क करा आणि तुमच्या काही समस्या असतील माझ्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो. ही सिरीज तुम्हाला किती उपयुक्त आहे ते माझ्यापर्यंत पोहोचवा. आता जे आपल्या बृहन्मुंबईच्या जागा येणार आहेत त्यासाठीचा विशेष सिलेबस जो आहे तो कोणत्या क्रमाने घ्यायचा किंवा काय तुमचे काय प्रश्न असतील मित्रांनो तुमच्यासाठी मी इथे सदैव उभा आहे. आणि तुमच्यासाठी मी दिवसातले 5 ते 6 तास दररोज देत आहे. यासाठी मित्रांनो तुम्ही मला काय करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा. मी तुमच्यापर्यंत तुम्हाला ज्या कोर्सची गरज आहे मोफत गरज आहे तो कोर्स तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतो मित्रांनो. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो प्रतिक्रिया नक्की कळवा. यामुळे मला मोटिवेशन मिळत असतं.
धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी